नमस्कार. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मी नगमीन शेख. चला विद्यार्थ्यांनो, आज आपण आपला पुढचा पॅराग्राफ पाहूया. आपण मागच्या 2 तासाला पाहिलं होतं की शिरीष हा कसा मुलगा होता आणि तो आपल्या वडिलांबरोबरच वाद्य वाजवायला येत असे आणि त्याच्या शिक्षकांचे काय त्याच्यापासून अपेक्षा होत्या हे सुद्धा आपण पाहिला. आता त्याच्या पुढे आपण पाहूया की काय सांगितलं आहे लेखकांनी. अरे, तुझा पत्ता तरी काय आणि आज एकटा कसा काय? नाना कसे नाहीत बरोबर? इकडची दुनिया तिकडे होईल ना. आता बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की जेव्हा हा शिरीष वाद्य वाजवायला येत असे तेव्हा त्याचे नाना सोबतच असायचे, परंतु आज काय झालं आहे तर हा शिरीष एकटाच आला आहे. एकटा मीन्स अलोन. इज कमिंग अलोन. हा एकटाच आला है, मतलब अकेला ही आया है. तो लेखक उसको पूछ रहे हैं, नाना कसे नाहीत बरोबर? नाना तेरे साथ में? अरे आज कैसे नहीं है? इकडची दुनिया तिकडे होईल ना. इधर की दुनिया उधर हो जाएगी अगर तेरे नाना तेरे साथ में नहीं आएंगे तो. इकडची दुनिया तिकडेच झाली आहे सर. उसने उनको जवाब दिया, इकडची दुनिया मतलब यहाँ की दुनिया उधर ही हो गई है सर. यापुढे मी एकटाच दिसेन. इसके बाद मैं आपको अकेला ही दिखूंगा. माझे नाना माझे नाना कायमचे गेले हो सर. उसने उनको कहा कि उसके जो नाना थे वो हमेशा के लिए चले गए हैं. इसका मतलब उनकी यहाँ पर डेथ हो चुकी है. बऱ्याच सात्वनानंतर त्यांनी विचारले. आता सात्वन करणे याचा अर्थ काय, तो हम लोग प्यार से लेते हैं ना, तो उसको बोलते सात्वन करने. मतलब बोलेंगे अच्छा जाने दो, ऐसा हो गया, आप टेंशन नहीं करो. ऐसे जो हम लोग प्यार की भाषा यूज़ करते हैं उसको क्या कहते हैं, सात्वन कहते हैं. आज आपल्या विद्यालयाचा कार्यक्रम ना, आज अपने जो इंस्टीट्यूट है अपना, उसका क्या है आज प्रोग्राम है. कार्यक्रम मतलब क्या है, प्रोग्राम है. मी खिन्नपणे हो म्हणालो. खिन्नपणे मतलब क्या, एकदम चुप ऐसे रह के बोलते ना. हाँ ठीक है. मग मला आज कार्यक्रम द्या. नहीं म्हणू नका सर. वो बोलता है कि आज मुझे आप कार्यक्रम दीजिए. नहीं मत बोलिए सर. एवढीच इच्छा पूर्वा. ये इतनी सी ही ख्वाहिश है. इच्छा मीन्स क्या, ख्वाहिश. इतनी है वो आप मेरी कीजिए. तो असे म्हणल्यावर मात्र माझ्यातला शिक्षक जागा झाला. मी सौम्य आवाजात म्हणालो. देखो, तो इतना उसने बोला तो उनको भी ऐसे अंदर से लगा कि नहीं, इसे चांस देना चाहिए. सौम्य आवाजात मतलब क्या, एकदम हलके आवाज में. शिरीष, मी तुझ्या भावना ओळखतो, पण आज माझा नाईलाज आहे. शिरीष, मैं तुम्हारी भावना पहचानता हूँ, लेकिन आज मेरा नाईलाज है. मतलब मैं आज कुछ नहीं कर सकता. आजच्या या पहिल्या कार्यक्रमावरच आपल्या विद्यालयाची इब्रत अवलंबून आहे. इब्रत मतलब क्या, इज्जत. ये जो आज कार्यक्रम हो रहा है इस पे ही हमारे इंस्टीट्यूट की क्या है, इज्जत है. तो अभी मैं कैसे तुमको दे सकता हूँ. त्यातून तुझी 2 महिने गैरहजेरी लागलेली और उसके बाद तुम 2 मंथ्स आए नहीं हो. अभी ये 2 मंथ्स में तुमने क्या किया होगा ये तो मुझे नहीं पता है, और मैं डायरेक्टली इतने बड़े प्रोग्राम में तुम्हें खड़ा नहीं कर सकता. तूच सांग, मी तुला कार्यक्रम कसा देऊ. अभी इसमें तुम ही बताओ कि मैं तुम्हें कार्यक्रम कैसे दे सकता हूँ. आगतिक होईन. शिरीष म्हणाला, सर माझी एवढी एकच विनंती मान्य करा. सर मेरी ये एक ही विनती है, या आप मान्य कीजिए. मला आज वाजवू दे. नंतर जन्मात हात लावणार नाही वॉयलिनला. क्या कहा उसने कि सर मुझे आज हाथ लगाने दीजिए, इसके बाद ज़िंदगी में मैं कभी भी वॉयलिन को हाथ नहीं लगाऊंगा. तू पुढे जन्मभर वाजव पण आज वाजवू नको. लेकिन उसके सर क्या बोल रहे, तू आगे जन्म भर बजा, बट मैं अभी तुम्हें बजाने नहीं दे सकता. तुझी मनस्थिती आज बरोबर नाही. तुम्हारी जो मनस्थिती है, मतलब दिल जो है तुम्हारा आज सही नहीं है. मला परवानगी दिली तर माझी मनस्थिती आपोआपच सुधारेल. तो वो विनती कर रहा है यहाँ पर अपने शिक्षक को कि सर प्लीज़ मुझे इजाज़त दीजिए. परवानगी मतलब क्या, परमिशन आप दीजिए मुझे, मैं अपने आप से अच्छा हो जाऊँगा. शेवटी त्याचे दुखीत
मन पुन्हा आणखीन कशाला दुखवा असा विचार करून मी त्याला परवानगी दिली। इन्होंने सोचा अरे पहले ये इतना दुखी है, अभी इसको नहीं बोल के मैं और कितना दुखी करूँ, तो मैं अभी कैसे इसको दुखी कर सकता हूँ। तो उन्होंने उसको परमिशन दे दी। मात्र पहिलाच कार्यक्रम त्याचा ठेवावा असे मी ठरवले। लेकिन उन्होंने क्या ठहराया कि जो फर्स्ट कार्यक्रम है वो उसका ही हम लोग रखेंगे। त्याप्रमाणे मी परवानगी दिली आणि शिरीष वाजू लागला। इस हिसाब से उसने क्या किया, उसको परवानगी दी और शिरीष बजाने लग गया। शिरीष कार्यक्रम करण्यात मुरलेल्या एखाद्या वादकाप्रमाणे वाजवत होता। क्या करा था, कार्यक्रम करण्यात मुरलेल्या एखाद्या वादकाप्रमाणे वाजत होता। इतके शिकले तरी कुठे याचाच मी विचार करत होतो। वो सोच में पड़ गया था कि ये लड़का बजाना तभी कहाँ पर इतना सीख गया है, इतना अच्छे से, मतलब पूरी तरह उसमें ही एकदम से वो विलीन हो गया था, एकदम से म्हणजेच एकदमच तो त्याच्यात शिरला होता। आणि पेक्षा मला मुख्य प्रश्न असा पडला होता की नवीनच शिकायला लागलेला मुलगा इतके उत्कृष्ट वाजवतो, तर जुने मुरलेले विद्यार्थी किती छान वाजवत असतील असेच बाहरचे लोग म्हणत असणार। अभी देखो इनका कार्यक्रम उल्टा ही हो गया। उनको क्या लगा था, चलो उसने नहीं किया है ना तो फर्स्ट दे दूंगा मैं, तो क्या हो जाएगा, नहीं आता है इसको, नया नया सीखा हुआ है, और उसने लेकिन इतना अच्छा बजाया तो लोग ऐसा सोचेंगे कि जो नया स्टूडेंट है वो इतना अच्छा बजा सकता है, तो सोचो जूनियर स्टूडेंट्स कितने अच्छे बजाएंगे। ऐसे लोगों को क्वेश्चन पड़ा होगा यहाँ पर। तर जुने मुरलेले विद्यार्थी किती छान वाजते असे बाहेरचे लोक म्हणत असतात। तेव्हा त्याच्यानंतर वाजवायला कुणाला बसवावे। टाळ्यांच्या कडकडाटाने मी भानावर आलो। शिरीष आत आला व माझ्या पायावर डोके ठेवले। मी त्याला उठवत विचारले, शिरीष, हा काय प्रकार आहे? तू माझ्याकडे न येता आणखीन कुठे शिकत होतास? डोळे पुशीत शिरीष म्हणाला, सर, काय ही भलती शंका, मी तुम्हाला सर्व सविस्तर सांगतो। शिरीष को उन्होंने क्वेश्चन किया, अरे तू इतना अच्छा बजाने लग गया है, तुम मेरे पास से छोड़ के कहीं और बजाने गया था क्या? तो वो शिरीष सर को बोलता है, अरे सर आप ऐसे क्या बोल रहे हो, नहीं मैं कहीं पर भी नहीं गया, मैं आपको सब सविस्तर सांगतो। सविस्तर मतलब क्या, पूरा खुलकर मैं आपको बताता हूँ। ज्या दिवशी मी तुमच्याकडे फी व चिट्ठी पाठवली त्याच रात्रि नाना वारले। जिस दिन उन्होंने फीस और चिट्ठी दी थी, मैंने आपको भेजी थी, उसी रात को मेरे जो नाना थे वो वारले, म्हणजे क्या उनकी डेथ हो गई थी, एक्सपायर हो गए थे वो। मला धक्काच बसला। ज्यांच्यासाठी शिकत होतो तेच गेल्यावर कशाला आता शिका म्हणून मी वॉयलिनला हात लावायचा नाही असे ठरवले। और उसने शिरीष ने क्या सोचा था कि जिसके लिए मैं सीख रहा था अभी वही इंसान नहीं रहा, तो क्या ज़रूरत है मुझे सीखने की, मैं अभी नहीं सीखूंगा और मैं आज के बाद वॉयलिन को हाथ भी नहीं लगाऊंगा। कदाचित माहीत असेल किंवा नसेल ही, माझे नाना एकेकाळी उत्कृष्ट गवई होते। देखो उसके नाना एकेकाल क्या था, उत्कृष्ट मतलब क्या, एकदम अच्छे, गवई मतलब क्या, गाना गाने वाले उनको कहते गवई होते। पण त्यांना एकदा कसलासा जबर अपघात झाला व त्या अपघातात ते ठार बहिरे झाले। उनका एक दिन क्या हो गया, एक्सीडेंट हो गया और उसमें वो बहरे हो गए थे, उनको सुनाई नहीं दे रहा था, त्यांना काहीही ऐकू येत नसे, उनको कुछ भी सुनाई नहीं देता था। ओठांच्या हालचालीवरून त्यांना काही शब्द समजत। बहिरेपणाच्या इतर गैरसोयीबाबत संगीत सेवा अंतरली याचाच नानांना धक्का बसला होता। अभी इतने बड़े गवैये थे और वो बहरे हो गए थे, तो उनकी संगीत सेवा भी खत्म हो गई थी। शेवटी त्यांनी मला काहीतरी वाद्य शिकण्यासाठी उद्युक्त केले, मतलब क्या, उनको एनकरेज किया की तू कुछ तरी बजाना सीख। कोणीतरी संगीतशास्त्रातील सतत धडपड करत असल्याने पाहण्यातच त्यांचा अमाप सौख्य मिळत होते, म्हणूनच ते रोज माझ्याबरोबर इथे येत होते, पण त्यांना ऐकू काहीच येत नव्हते, त्यामुळे मला वारंवार खेद व्हायचा। खेद मतलब क्या, दुःख। वो बहरे थे, उनको सुनाई तो कुछ नहीं देता था, लेकिन वो यहाँ पर आते थे, सबको देखते थे, उनको अच्छा लगता था की मी वाजवण्यात कितीही प्रगती व कौशल्य दाखवेल तरी माझे नाना काही ते ऐकू शकत नाही। या विचाराने मला नानांसमोर मोकळेपणा वाटत नव्हता। मैं कितना भी बजाऊं फिर भी नाना मेरे सामने मतलब से खुलकर नहीं रह सकते है। ज्या दिवशी नाना गेले त्या दिवशी मी ठरवले की संगीत बंद। जिस दिन उसके नाना का इंतकाल हो गया, उसने सोच लिया
की अबे संगीत बंद. पण दुसऱ्या क्षणी मनात विचार आला की माझे नाना तेव्हा माझे वादन ऐकू शकत नव्हते, पण आता माझ्या शेजारी बसून नक्की ऐकत आहेत. या विचारासरशी लोकांना निंदेकडे लक्ष न देता मी त्याच दिवसापासून व्हायोलिन वाजवायला सुरुवात की. उन्होंने सोचा कि मेरे नाना को इतना शौक था मैं बजाने का कि मेरे पास में वो आते थे, साथ में बैठते थे, लेकिन अभी तो वो मेरे बाजू में बैठ के सुन सकते हैं और उनको खुशी भी होगी, तो मुझे लोगों से कुछ भी लेना देना नाही आहे. उन्होंने दुसरे दिन से बजाने का स्टार्ट कर दिया. आज सकाळपर्यंत मी कुठे बाहेर पडलो नव्हतो. 24 तास एकच उद्योग, एकच ध्यास. मी सराव करू लागलो. सराव मतलब क्या? मतलब प्रॅक्टिस करने लग गए थे वो. म्हणजे मला भास व्हायचा की पुढच्या ताना व सूर मला नानाच सांगत आहेत. तबल्याचा ठेका त्यांनीच धरला आहे व तंबोराच्या तारावरून पण त्याचीच बोटे फिरकत आहे. मतलब वो पूरा ध्यान उसने सिर्फ अपनी व्हायोलिन बजाने में, प्रॅक्टिस करने में ही लगा दी थी. आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला एवढे लोग पाहून मी गडबडून गेलो होतो, लेकिन आज जो कार्यक्रम था उसके स्टार्टिंग में मैं लोगों को देखकर पूरा गडबड गया था, मतलब क्या गोंधळून जाणे. पण डोळे मिटवून घेताच नानांची मूर्ती डोळ्यासमोर आली. ते म्हणाले, बेटा वाजव, मी ऐकतो आहे. जैसे उसने आंखें बंद कर ली, उसको ऐसे लगा उसके सामने उसके नाना खड़े हैं और उन्होंने उसको कहा कि बेटा बजा, मैं सब सुन रहा हूँ. मला काय चढला? जोर चढला. माझ्या डोळ्यांसमोर प्रेक्षक नव्हते. मेरे आंखों के सामने प्रेक्षक मतलब के जो देखने वाले लोग होते ना, उनको प्रेक्षक कहा जाता है, वो नहीं थे. थिएटर भी नहीं थे, कोणीही नव्हते. माझे होते फक्त माझे नाना. सिर्फ मेरे सामने मेरे नाना अकेले ही थे. मी आणि माझे सूर, मैं और मेरा सूर था. शिरीष गप्प बसला आणि मी काहीच बोलू शकत नव्हतो. शिरीषने काय केलं? शिरीष गप्प बसला आणि मैं मतलब लेखक जो थे वो कुछ भी उनके सामने बोल नहीं पा रहे थे. बघितलं विद्यार्थ्यांना, किती सुंदर पाठ होता हा, की आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा मुलगा किती प्रयत्न करत होता आणि शेवटी त्यांनी प्रयत्न चांगल्या प्रकारे केला आणि चांगलं वाद्य वाजून आपल्या वडिलांचं आणि आपल्या इन्स्टिट्यूटचं नाव मोठं केलं. थँक्यू.